कलम 17 आर्टिकल 17 हे भारतीय राज्यघटनेतील एक अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कलम आहे. हे कलम अस्पृश्यता नष्ट म्हणजेच ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी करण्याबद्दल आहे. हे कलम केवळ राज्य म्हणजे गव्हर्नमेंट नाही तर खाजगी व्यक्तींविरुद्धही लागू होते. कलम 17चे मुख्य मुद्दे. 1. अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 नुसार भारतात कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता पाळण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे असे हे कलम स्पष्टपणे जाहीर करते. 2. कोणत्याही स्वरूपातील आचरण गुन्हा. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही असमर्थता म्हणजेच डिसेबिलिटी लादणे हा कायद्याने शिक्षापात्र अपराध आहे. म्हणजे जर कुणी जातीवरून कुणाला मंदिरात जाण्यापासून, सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यापासून किंवा हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले तर तो गुन्हा मानला जातो. 3. अस्पृश्यता शब्दाची व्याख्या. विशेष म्हणजे आपल्या राज्यघटनेत किंवा कोणत्याही कायद्यात अस्पृश्यता या शब्दाची नेमकी व्याख्या दिलेली नाही. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे की याचा अर्थ फक्त शारीरिक स्पर्श असा नसून विशिष्ट जातीत जन्म घेतल्यामुळे एखाद्याला कनिष्ठ मानणे आणि त्याला सामाजिक हक्क नाकारणे असा आहे. या कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी बनवलेले कायदे. नुसते संविधानात लिहून चालणार नव्हते म्हणून सरकारने कडक कायदे बनवले. अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 याचे नंतर नाव बदलून नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असे करण्यात आले. SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्ट. हा कायदा अधिक कडक असून अस्पृश्यतेच्या कोणत्याही प्रकारच्या आचरणाला मोठी शिक्षा देतो. कलम 17चे वेगळेपण काय? पूर्ण हक्क ॲब्सोल्यूट राईट. इतर कलमांना काही अपवाद असतात. उदाहरणार्थ कलम 16ला आरक्षणाचा अपवाद आहे, पण कलम 17ला कोणताही अपवाद नाही. तुम्ही कोणत्याही कारणास्तव अस्पृश्यतेचे समर्थन करू शकत नाही. खाजगी व्यक्तींवरही बंधन. जर तुमच्या शेजाऱ्याने किंवा एखाद्या खाजगी दुकानदाराने अस्पृश्यता पाळली तरीही या कलमाअंतर्गत त्याच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.